मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी ट्विट करून अतिशय मोठी बातमी दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बद्दलची त्यांनी खुशखबर दिलेली आहे। संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्यांनी काय म्हटले बघा या ठिकाणी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या। परंतु बघू शकता या ठिकाणी त्यांनी ट्विट करून ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही। तर बघा, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। त्यांनी म्हटलं आहे की याची मला पूर्व कल्पना आहे। या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर बघू शकता, लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांच्या अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी विस्तारित मुदतीची लाभ घेत ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि लवकरात लवकर पूर्ण करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी या ठिकाणी ही मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची 18 नोव्हेंबरची तुमची जी दिनांक होती ती आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी महत्त्वाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यांचं या ठिकाणी हे ट्विट आहे, त्याचीच माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे। तर तुमची ई-केवायसी झालेली आहे की नाही पूर्ण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची या ठिकाणी ही महत्त्वाची अशी न्यूज दिलेली आहे। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी असेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। धन्यवाद।